मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। तालुक्यामधील नांद परिसरात सोयाबीनच्या पिकावरती अळीने प्रादुर्भाव केल्यामुळे सोयाबीन पिक आता नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत। त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत सापडलाय। याबाबत दुपारी आमदार संजय मेश्राम यांना प्रमोद बोरकर यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी निवेदन सादर करून पिकांच्या नुकसान भरपाईची मागणी केली। तालुक्यातील सोयाबीन हे नगदीचे पीक आहे। हे पीक निघण्याच्या उंबरठ्यावरती आहे। मात्र या पिकावरती चक्रभुंगा ऑलो मोजाक या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे शेतकरी वर्ग चांगला संकटात सापडलाय। याबाबत उमरेड विधानसभेचे आमदार संजय मेश्राम यांना शेतकरी प्रमोद बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले। या प्रसंगी अशोक डेकाटे तसेच शिवम नैताम, महेंद्र कोडापे, शिवदास नान्हे, अरविंद नान्हे, राजेश कवडे, किशोर हटवार, जगदीश कोवे तसेच जंगलू धरत, राजेश कडवे, बंडू बांगरी, सूरज आडे, रामाजी कोडापे तसेच राहुल धरत, राजेश फडकारे, निखिल चुटे, आशिष दांडेकर, शुभम डावे आणि इतर शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते। प्रमोद बारेकर नांद येथील शेतकरी आहे आणि हा शेतकऱ्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे। आज नांद परिसरामध्ये सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि त्या सोयाबीनवर 18 ते 20 जून पासून आमची पेरणी झाली आमच्या कास्तकारांची। तर या सोयाबीनवर फुल अवस्थेतून हे चलप अवस्थेत सोयाबीन आले असता मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला। यामध्ये एलोमोजा असो किंवा उंटअळी असो, लष्करी अळी असो, पूर्णपणे पीक उद्ध्वस्त केलेले आहे। याबद्दल आम्ही माननीय आमदार संजयजी मेश्राम साहेब यांना सुद्धा निवेदन दिले आहे। तसेच मंडल अधिकारी जे कृषीचे आहेत त्यांना सुद्धा आम्ही सूचना दिल्या, परंतु अजूनपर्यंत आमचे पंचनामे झाले नाही। आणि हे पंचनामे करून मी विनंती करतो शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून की तो लवकरात लवकर पंचनामे करून स्वतः बांधावर येऊन लवकरात लवकर या शेतीचे या सोयाबीनचे पंचनामे करून आम्हाला योग्य तो मोबदला मिळण्यात यावा। धन्यवाद। राजेश जांभळे, C24 तास, नागपूर।